हरी हरी पुंडरी कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः आली का आली आता जो ईश्वरा ईश्वरा जो योगी याचा योगेश्वर जो नरेंद्राचा नरेंद्र तो रघुवीर बोलीला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पुंडलिका वरदे हरी ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय जो ईश्वरा ईश्वरा जो योगी याचा योगेश्वर जो नरेंद्राचा नरेंद्र तो रघुवीर बोलीला काय कथेचा प्रसंग सुंदर आहे. ज्यावेळेस बिभीषणानं आपल्या भावाचा असर प्रेत जवळ घेतलेला आहे आणि प्रेत जवळ घेतल्यानंतर बिभीषण भरपूर अशा प्रकारचा शोक करू लागला, दुःख करू लागला. या बिभीषणाचं दुःख वानरानं पाहिलं, लक्ष्मणानं पाहिलं, बिभीषणानं पाहिलं, सगळ्यांनी दुःख पाहिल्याच्या नंतर बिभीषणाची समजूत बऱ्याच जणांनी घातली. नव्हे बिभीषणला बऱ्याच प्रकारचा उपदेश केला. आता आपण असं सोनवणे काकाच्या मुखातून ऐकलं, एवढा उपदेश केला. अरे सांगितलं, रावण हा दुसऱ्यावर विसंबून नव्हता, तो स्वावलंबी होता. शब्द गेला स्वावलंबी. आणि स्वावलंबी तो रावण, त्या रावणानं आपल्या देहाचं आलेल्या देहाचं सार्थक करून घेतलंय. आणि खरं सांगतो, माणसानं आलेल्या देहाचं सार्थक केलं पाहिजे. हे जन्मच ह्यासाठी आहे, हे शरीरच ह्यासाठी दिलेलं आहे की आपण आल्यानंतर काय केलं पाहिजे. रावणानं ती संधी साधली आणि ती संधी साधून रावणानं ब्रह्मप्राप्ती प्राप्त करून घेतली, देहाची मुक्तता करून घेतली. एवढं सांगितल्यानंतर प्रत्यक्ष राम हे कोण आहे सांगितलं, जगाचा कर्ता आहे, जगाचा पालन करणारा आहे, पोशिंदा तो राम आहे, सगळ्या गोष्टीचा राम आहे. आणि अशा प्रकारचा ब्रह्मांडाचा नायक, अशा प्रकारच्या ज्याच्यासाठी आपण 8 तासानं रात्रंदिवस भजन करायला लागलो तरी ते आपण आपल्याला अनेक भेटलेला नाही, असा भगवंत रामप्रभू. आणि तोही त्या बिभीषणाला सांगतो बरं का, बिभीषणा अरे व्यर्थ दुःख करायची काही गरज नाही, सांगा सुरुवात केली आहे. ज्याच्या कथा वचन हो उपनिषेधा पडे मौन सध्य चित्त चमत्कार पूर्ण समाधान जीव शिवा. ज्याचं नावाचं कीर्तीचं वर्णन ऐकलं, 6 शास्त्र 18 पुराणाला मौन पडते म्हणले. एवढी ताकद ज्याच्या नामात आहे, एवढा महिमा ज्याचा आगाध आहे, अशा प्रकारचा भगवंत रामप्रभू. आणि त्या ठिकाणी सांगूला सांगा सुरुवात केली आहे. त्याने श्रीराम आज्ञापिता मोह गेला न दिसे केवुता सावध होनी तत्वता शाबास. झाला करिता उत्तर विधी. उपदेश कुणाला करावा. रामायण फार गोड आहे, हो खरं सांगितलं. एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. किती सुंदर उपदेश केलाय पहा. येड्याही माणसाला असं ज्ञान प्राप्त होतं, एवढं रामायण सांगतोय. बिभीषण हा मायेत गेलता, मायेमध्ये गुर पडलेला बिभीषण. या बिभीषणाला कसल्याही प्रकारचं मोहजाळा पसरलं होतं, पण या मोहजाळ्यातून मुक्त करण्याची ताकद फक्त देवाच्या नावात आहे, देवाच्या संगतीमध्ये. रामप्रभूनं केलेला उपदेश
बिभीषणाच्या कानावर पडला आणि रामाच्या उपदेशामुळं माया मोहामध्ये गुरपडलेला तो बिभीषण सावध झाला म्हणतात गावबा. आणि सावध झालेला बिभीषण जोसाच्या भावाची उत्तरविधी शेवटची जी जास्त विधी असते बरं काय ते करण्यासाठी तयार झाला सांगा सुरुवात केली आहे. सत्वाथिला ती सात्विका बिभीषण परम धार्मिक हो श्रीराम वचन देखा मोहन शेख सांडीला मोह जे आहे ना प्रत्येक माणूस हा मोहामध्ये पडलेला आहे. आणि मोहानं सगळ्याला असं मोहाचं जाळं सगळ्यावर पडलेलं आहे. आणि मोहाचं जाळं नाहीसं करायचं असेल, मोह नाहीसा करायचा असेल तर एकच प्रकारचे साधन आहे. आणि प्रत्येक जीव हा मोहात गुंतलेला आहे. कोणी असं लेकराच्या मोहात गुंतला असेल, कोणी पैसे कमवण्याच्या नादामध्ये गुंतला असेल, कोणी असं पत्नीच्या नादामध्ये मोहामध्ये गुंतला असेल, कोणी या माया जाळामध्ये गुंतला असेल. या माया जाळामध्ये गुंतलेला बिभीषण हे कशात गुंतला होता, कोणत्या जाळात गुंतला होता? ममता म्हणजे माया. मायेच्या जाळ्यामध्ये अडकलेला बिभीषण सावध होईना गेला. पण ज्या प्रत्यक्ष रामानं बोध केला, रामाचा बोध कानावर पडला आणि कानावर पडल्याबरोबर बिभीषण सावध झाला बरं काय सांगा सुरुवात केली आहे. जेवी उगवता दिनामणी सचंद्र तारा हरपती रजनी वा वा देवी श्रीराम वचन करोनी मोहत तक्षणी पळाला. पळाला. मोह जाळण्याचं एकच साधन आहे, एकच साधन आहे. आकाशामध्ये जोपर्यंत सूर्य उगवत नाही, आकाशामध्ये जो सूर्याचे किरण प्रतर पडत नाही तो सगळ्याचे नाटकं चालतात. चंद्र लकलक करतो, तारे लकलक करतात, सगळ्या प्रकारचा अंधारामध्ये सगळ्याचा मोहामध्ये अडकले लकलक करतात. पण एकदा सूर्याचे किरण जर निघाले तर चंद्र लपतो, तारे लपतात. तसा सूर्यासारखा तेजस्वी फक्त एक भगवंत देव आहे. आणि त्या भगवंताची नजर जर आपल्यावर पडली, भगवंताचा उपदेश झाला तर मोह जळाला तत्क्षणी. मोहाचं जे जाळ आहे ना केव्हा जळून गेलं ह्याचा पत्ता लागला बिभीषणला. जाळातून मुक्त झाला, मोहातून मुक्त झाला. सावध होनी मानसी अनुसरोनी राम वचनासी आनंदमय रणभूमीसी प्रेत दहनासी होय करिता. सावध झाला बरं काय विभीषण, सावध सावध झाला मानसी. आणि प्रत्येक जीवानं पहिल्या प्रथम सावध झालं पाहिजे, सावध. आणि सावध होऊन केल्याशी कुठल्याही प्रकारचं कार्य सिद्धीला जात नाही. सावध झालं पाहिजे, सावध. असावध केल्यानं कार्याला कसल्या प्रकारची फळाची प्राप्ती होतच नाही. सावध होऊनच कार्य करावं लागेल, सावध होऊन देवाचं भजन करावं लागेल, सावध होऊनच रामाची कथा वाचा.